करा तुम्ही आता भगवंताक सहन झाला बस झाला काचेतून बघतात आतमधून लोकांना बोर करून रुपवलीच्या अगोदर किती बोलणं आणि किती गाणी बुवा बाळासाहेबांबद्दल मला त्या विषयावर तू तरी निदान सांगू नकोस. नुसते बक्षिसांसाठी आम्ही गाणी कधी म्हणत नाही बुवा. जे द्यायचं आहे ते प्रामाणिकपणे देतो. मुद्दे सुद्धा बुवा बोला. मुद्दे जे मी घेऊन चाललो त्या मुद्द्याला धरून चालला. एकदम एवढं कंटाळवाणे गेल्या वर्षी की मोठेपणाचा विषय नाही. जे आयोजक आहेत हे मायबाप भजनी श्रोते जे आहेत रस्त्याच्या त्या पलीकडे गर्दी बुवा माझे गाववाले मला भेटायला येत होते. त्यांना शेवटपर्यंत यायला मिळालं नाही बुवा. एवढी तुफान गर्दी होती. आणि रुपावली चालू झाल्यावर बुवा तुमच्या रुपावलीच्या अगोदर बोर बतावणी करून पाहिजे तर कमेंट्स लाईव्ह बारीमध्ये बघा काय पाहिजे तर बघा. म्हणजे हा मोठेपणाचा आणि माझा तुम्हाला वाईट बोलण्याचा उद्देश नाही बुवा. लोक थांबली पाहिजेत ना. आज आमले सामलेला काही लोक नावं ठेवतात. काय ठेवतात बुवा. आपण रुपावलीच्या आणि नोटेशनच्या अगोदर एक दीड तास काढलं तर आपल्या अभंग आणि कोण गवळणी ऐकणार सांगा. लोकांना आपण भजन ऐकवण्याची सवय लावूया ना. मनोरंजन ठीक आहे. भजनाच्या माध्यमातून मनोरंजन झालं पाहिजे पण ते गजरामध्ये बुवा. तुझ्यासारखे आता तू सुद्धा आता आलाय ना 10-12 वर्ष क्षेत्रामध्ये बुवायचं काही नौका बुवा नाही आहे. नाव कमवायचं आता तुझे दिवस नाही. नाव कमवलेलं आहे ते टिकवलं पाहिजे. तुम्हाला लक्षात ठेवा. आनंद समज तुम्हाला खरोखर सांगतो ही व्यक्ती अशी आहे कुठल्याही बुवाकडे न संकोच करता ती वाजवायला बसते. म्हणजे विद्यार्थ्यांची पण भारी त्यांनी खूप वाजवलंय. असे कलावंत बुवा कमी असतात. सका उगाच ठेवतो मग कसा किती पैसे दिले म्हणजे दुसरी म्हणतो अशी सांग कोरो तुका मी आता चेक देतो किती आले तू सांगतो लोक्यात म्हणता जोईल संपलो काय लोक राजा झालो. अरे बुवा बोलल्या काहीतरी चौरव ठेवला निदान तुझे ना जीवाभावाची मंडळी बसली एका तरी ना अप्रत्यक्ष विचार आहे बोलतोस ना योग्य हा का. तू जर माका नको असतोस तर मी 2 वर्षापूर्वी तुझ्याबरोबर सेटलमेंट केली असते का बुवा. जरा विषय धरून चल ना. माका सांग एक चांगला रत्न आपल्या देवगड तालुक्यातला जर संपा तो लौकिक आनंद होतो लोकांना. अशा लेवलची भजना मागा नाही जमत. गुंडू बुवाची लोकी बुवाची विनोद चव्हाण बुवांचे कार्यक्रम काय लागतात आणि बाकीचे रंगत नाही असा नाही. आम्ही मुद्द्यात धरूनच बोलतो भांडतो पण मुद्दे सोडून जात नाही. सुरुवातीक पवार बुवांचा मुद्दो घेतले काय गरजच नाही ना बुवा. ह्या लेवलला तुका बारीक करूची गरजच नाही. बोलल्यावर राग येतात. श्लोक अपार्टमेंट यांच्याकडून माझ्यासाठी बाळासाहेबांच्या गाण्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. तू मला कळलं बुवा. ह्या मायबाप भजनी श्रोत्यांचा सगळा ते ऐकतो युट्यूबच्या माध्यमातून. आपली नातवंड मुलं आपली बायका सगळे हे विषय ऐकत असतात. तुका मी बुवा एकही शब्द वाईट बोलले नाही. तुझी मी तारीफ करतोय मागावून पण मगाशी सगळ्यांच्या समोर सांगलंय माझ्या सिंधुदुर्गातली 4 रत्ना कॉमेडीच्या माध्यमातून लोकांना हसवत होतो. आणि कुठल्या लेवलला माध्यम भजनाच्या माध्यमातून इथे चांगले चांगले नवोदित भजनी बुवा स्वप्नील गोसावी सारखे बुवा इथे या ठिकाणी उपस्थित आहेत ना. त्यांना 1-2 राग दाखव. हे असे राग आहेत कसे आहेत चुकीचे असेल तर ते सुधारणा करतील. आपण काय करतो अरे मगाशी नेपाळीचा आवाज कळला तुझ्या खऱ्यात नेपाळी जन्म झाला तेव्हा फिरवतो काय रे सांग. ह्याचा ते आवाज आणि काय तरी काढ की म्हणते 4 पैसे तुझा पॉटत त्याच्यावर आता हा नाही झाला. आवाज काढल्याशिवाय तू बारी पूर्ण करू शकतोस काय सांग मला. ते 5 आवाज काढल्याशिवाय मी आज बारी करणार. अशी एक तरी बारी माझी तुझी दाखव कोकणातली. व पारंपरिक बाऱ्या आम्ही पण 10-15 वर्ष केल्या पण तुझ्याकडून माका अपेक्षा नाही. लक्षात ठेव. आता तू मगापासून तर सांगतो तू असा बोललोस का तसा बोल. आता तुझ्या बरोबर काय माझा काय भांडा नाही सांग. रंगत संगत होता ना रंगतवर येता ना भजनात समोरचा बुवा चालेल तसं चालले की आमची पद्धत हा बुवा. तो जर माझ्या डोक्यावर घाण करीत असा तर मी काय आणखी त्याच्यावर घालून घेऊ सांगा. आता मी गजर करू शकत नाही काय सांग. रुपावली सांग मला तू कधी गजर मी 1.5-2 तास हा धरून मारे ना परत गडी सिद्ध मध्ये बाबा तू राग माना नका. मी मनोरंजन म्हणून बोलतोय. तू एक चांगलं पक्वाजबद्दल तयार होत हो तू पण बापसात थोडस आवड नाही तर बघ मी त्या आठवड्याच्या घाटी हे काय काळ पावतो. हा अरे एवढं पोरगो सुंदर बघ तुझं भाग्य आहे ना. तुझं 2 सोन्यासारखी मुलगी भाग्य तुझा.
आम्ही बघ रडतो आमच्या नावाला. भारीच रे तू पैसे मिळायला लागले दुसरं दिसोय केव्हा का लागलो म्हणजे माका कोणी दिलेलंच नाही. बरं मूत तरी दे किती होते मुस हिलाच्या बाजू काढ त्याच्यातच धरशी काय किडाळ हुडको होय तू. आता बोला बाबा जाऊ नको चांगला कार्यक्रम चाललो. बाळासाहेबांच्या गाण्यासाठी सन्माननीय उमेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आलं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय माफ करा. इथे सुज्ञ भजनी श्रोते जे उपस्थित आहेत. मी आता गजराचे रुपावली तो गजर करतो कारण बुवानी नोटेशनच्या पूर्वी 1.5 तास घेतले आणि आता 1.5 तास घेतले. माझ्या गजरात तुम्ही थांबशाल की नाही शंका हा. त्या भरलेला सगळा पटांगण होता रुपावलीच्या अगोदर सगळा 10 म्हणजे युट्यूबवाले 10 जण होते मागाशी. तुम्ही मान्य करा ह्या. आता 8च कशा रवले सांगा ना तुम्ही. मोजा व्हायचं खोटा सांगते तुम्ही मोजतोय मग पासून 8 पण नाही रवले. वापसाचा भजीला बंद केले त्याच्या असं नको बुवा. 1 2 3 4 5 7 ह्याचा आत्मपरीक्षण बुवा करू पाया. लोकांना मी आमच्या वैभवजींना विचार आणि पाटील साहेबांना तुफान गर्दी होती बुवा. तुफान किती लोकांना बोर करायचा. आपण सवय लावली पाहिजे लोकांना की रुपावलीच्या अगोदर किती बोलायचा. तू जर फटकन रुपावली संपवला असतस ना माझ्यासारखे बोर दबाविलो असतो का आपण वेळ काढायचा. हे हल्ली पैशाचे बाजार झाले डबल बारी म्हणजे लक्षात ठेव. मिळतं तेव्हा घ्यायची नको असं करू. माझी पण सुरुवाती चूक झाली. तू मगाशी सांगतो कैलासवासी नाही. मी प्रामाणिक सांगतोय मला बक्षीस आलेलंच तसं. मला कैलासवासी असं बक्षीस आलेलंच नाही म्हणून मी त्यांचं मोठे पण बघतो थोडक्यात असो तुका समजायचा आपला तर समाज मामा का याद काढला ना काय झालं गजर नाही रुपावली आपण तू तुझा तूच लावला हो तू बाबा मी नसला होय गे अजिला माझी बाय ती सोना लक्ष्मी आहे देवाशी सांगतो दिसतो लोक येऊन बोमटन करून कुत्रो विचारतो नाही. ही माझी 2 रत्ना असत रत्ना आणि मी आज प्रामाणिकपणे त्यांचं 12-15 वर्ष सांभाळलंय. याच्यात माझं क्रेडिट नाही काय हो. कोण टिकतोच बोलायचे यांनी सांगा का सुरुवात केल्यापासून किती बदलले ते म्हणजे आमका पण क्रेडिट द्यावा ना. ह्याचा टिकवला म्हणजे ह्याचा 2,500 देते ह्याचा 1,500 देते 1,500 सगळा भाग होता. माका सांगतो तो काय बोला तसा बंधन घालून ठेवलेला बोलायचं नाही जास्त बोलायला सहज करायचं असू दे. माका तुका बोला खरोखरच प्रसादित वाटला काय हा. असं जर लोक बोलवलं नाही तुका अजून 2 वर्ष बोलवती 4 वर्ष पण जेव्हा आपण लोकांना कंटाळा झालो ना लोक बोर होतली लोक विचार करतले अरे आम्ही काय घेऊन गेलो त्यांच्याकडून भजना मगाशी मी 15 मात्रांचा नोटेशन बुवा म्हटलं होतं. त्याच्यातले 2 जण तरी म्हणतील या हजारो लोकांतून 2 जण तरी म्हणतील बुवा काहीतरी करतात दरवर्षी. आपण काय करतो आहे हे तुझ्या बाजूत मला बसलेत ना एकदम साधे असे नाही बसले आमच्या बाजून बसलेत ते वर्षाचे 4-4-5-5 माझे त्यांच्या घराकडे होतो. त्यांचा तोंड चांगला म्हणूनच येतं ना बुवा त्यांच्याकडे. मी सलग 5 वर्ष असं मी विनंती केले ते का माका थांबवा आता. तू काय केलं असं माका 2 तरी द्या मी येते. असे लोक बसतात ना बाजू यांचा काहीतरी फायदा घेऊ काका त्याला 2 गोष्टी चांगले सांगा. आवाजान कोण मारता तो भरू दे पण तोपर्यंत मी म्हणते पडको गेले असो फिराने येणार जा आणि जय जय महाराष्ट्र माझा म्हणते जय हा कशा कुत्रही घातला त्याचा बघा जरा उद्या ऐका जय जय ह्या कधीपासून मला सांगले तुका महाराष्ट्र पहिलं आठवायला लागलो कधीपासून मला सांगा का सरस्वती घातला हमारी बिल्ली हमसे पोर म्हणून खाना घेतले तर कानात शू करू लागलो मी गप्प बसा काय खाना मला ते माझं एक देवगडवालो माझं सिंधुदुर्गात लोकायला म्हणतं पुढे येताना येऊ दे आणि दुसऱ्यातले कळीला उद्या धंदे सोडून दे बुवा माका सांग पवार भावांचे आणि माझे रिलेशन नसतं तर मला त्यांनी एवढा ब्रॅसलेट दिलेले एवढा होता बघा तुम्ही एवढा मी मोडलं ह्या बघा आणि ह्या परत दुसरा केलं नाही मोडलंय म्हणजे ते तिला त्या बापसाक समजाव सांगतोय आता सगळी जबाबदारी सातबारा तुझ्या नावावर जातो भविष्यात एका समजाव हा. आणि तू आनंद सावंत त्यांच्या संपर्कात जास्तीत जास्त
हा ह्यो फक्त काय करतो लो पॉला सुरुवाती करतो लो बक्षिसा मिळण्यासाठी मी सांगा नव्हते तुका तू प्रगती गुंतवू नको अजून 2 वर्ष तू या क्षेत्रात येऊ नको प्रगती कर ह्यो आपला पैसे बचत करण्यासाठी काय पण करील म्हणजे धंदे बंद कर आता वाजून दे चांगलं वाजून दे चॅट बीट बसा दे ना परिपक्व मी 100 रुपये देऊन तो श्रीमंत होतो लो मग मी एवढं 10 वर्षाचा मुलगा आणलं हे का दी 500 रुपये बघितलं नाही तुझे एवढे संबंध होते तू कधी दिलेले गेले असले तुला अरे बुवा एकदा माझ्याकडे ह्यांका विचार ना तर सोन्यापेक्षा महान काय असतात काय त्यांच्या कंपनीत डायमंडचा 15 लाखाचा ब्रेसलेट माझ्या पेटीवर टाकलेले दिली पण मी तेवढं मनात श्रीमंत मागे दिले त्यांचा विचार त्यांना जावा तू काय केलं असतं दुसऱ्या दिवशी नाला असं परत काही ज्वेलरी वालो त्याच्याकडे जाऊन विकलं असतं आमका मला शिकवतो तुका 2-2 वर्ष बोलवतात माका आणि पुढच्या वर्षी मी तुका नको आहे ना तू येतो ये आणि हय ना या कर कुत्र्या मांजराचे आवाज काढ पण डोके फिरवता परत आता गजरात बोललोच ना तू याद राहा मला चांगला म्हणतो तुका मी फिरवतोय महाराष्ट्रात जबाबदारी माझी तुका म्हणता जनशताब्दीत जाऊ देऊचे ना जशी का रेल्वेच्या आजेचीच हा जाऊ देऊचे नाही म्हणजे का बघा राग येता काय बोलायचा लागता बाजूला लय जवळचो एका माझ्या रस्त्याशिवाय एका पर्याय नाही लिंगाच्या हद्दी दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही काय रे कांडी चोरा त्याचं सांगायला लागलं उद्या त्याच्यावर जर मी बसायला लागलोय ना बहुतेकांची दुकानं बंद होती लोक किती कमेंट्स असतात ते बघ युट्यूबवर तुम्ही दोघे एकत्र या थोडीशी बंधनं पाळतो हा तू माझा दुश्मन नाही तुझ्या माहितीसाठी सांगते आणि माका एकटे येऊ लावू नको काही 2-4 मिनिटं तुमका दोघा तिघांका ते संपती त्याच्यात ठेवतो माझ्या नादात ठेवतो त्यांना खरा वाटतं त्यांना सगळा पट्टा हा पण तुझे चाहते असल्यामुळे थोडेसे ते हसत कमी होते आम्ही दोघजण जर एकटं येलो ना तर तुम्ही दोघजण 3 जण जे काही नाचतात 2-2 बारी महिन्यात त्याच्यामुळे करताच ना बहुतेकांची दुकानं बंद करीन असो